नमस्कार, मी मोनाली रंगळे तुमचे स्वागत करत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का, तुम्ही ब्लाऊज स्टिच केले पण ते टेलरने व्यवस्थित स्टिच नाही केले किंवा किती पण सांगूनसुद्धा त्यांनी हे केलं आहे, तर अशा वेळेस कसा मूड हा होतो आणि काय करावं काहीच सुचत नाही. माझ्या वेळेस तर हे सेकंड टाईम झालं आहे, म्हणून म्हटलं चला असा एक छान ब्लॉग घेऊन येऊया जी तुम्हाला पण हेल्पफुल होईल. आणि जर तुमच्यासोबत असं झालं असेल तर हा ब्लॉग तुमच्याचसाठी आहे. असंच एक ब्लाऊज दिलं होतं मी त्यांना की त्याच्या मागे त्यांना नॉट बांधायचा होता, तर हे एका याच्यातच घालून नॉट हा तुटून गेला. तर मग काय, पैसे पण गेले, ब्लाऊज पण गेला, आता साडीचं तर लुकच गेलं असं मला वाटायला लागलं. पण मी थोडंसं डोकं लावलं आणि विचार केला, ठीक आहे ब्लाऊज पीस गेला तर आता नेक्स्ट टाईम काय करायचं, रेडीमेड ब्लाऊज घ्यायचे. एक ब्लाऊज घ्यायचं आणि 2 साडींवर वेअर करायचे. म्हणजे कसं आपली स्टिचिंगची शिलाई पण वाचते आणि छान असं मस्त दिसतं. मी ट्राय पण करून बघितलं, कॉन्ट्रास्ट खूपच छान आणि मस्त दिसतं आणि सध्या ते ट्रेंडिंग पण आहे. तर मी तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखवते. आता हे आहे लेहंगावरचं ब्लाऊज पीस, सॉरी ब्लाऊज. तर बघा, आता तुम्ही म्हणाल हे लेहंग्यावरचं, तर ते लेहंगावरच छान वाटेल किंवा त्याच्यावरच वेअर करता असं काही नाही. हे ब्लाऊजला मी माझा असं मरून कलरचा शालू आहे त्याच्यावर पण वेअर केलं, खूपच छान दिसतं. आणि जे आपल्या आता सध्या ट्रेंडमध्ये होती बघा गोल्डन टिश्यूची साडी, तिच्यावर तर खूपच छान दिसतं, कारण गोल्डन आणि हा असा डार्क मरून कलरवरनं ते कॉम्बिनेशन खूपच सुपर दिसतं. असं आपण बरेचसे कॉम्बिनेशन करू शकतो. त्यानंतर माझं सेकंड ब्लाऊज आहे हे, आणि बघा छान वर्क आहे, त्याला टिकल्या पण आहे. जरी टिकल्या निघून गेला तरी ब्लाऊजचा लुक हा काही कमी होणार नाही. आणि पाठीमागे असं आहे आणि प्लस पॉईंट यांना असं मस्त पॅडेड पण दिलेले असतात. क्वालिटी म्हणाल तर चांगलीच असते, दिसायला वेलवेट वाटतं पण वेलवेट नाही आहे, पण खरंच खूप छान असं आहे. स्टिच करून घेण्यापेक्षा ना मला हा ऑप्शन खूपच छान आवडला की चला आपली सेविंग पण होते आणि एक ब्लाऊज आपण 2 साड्यांवर वेअर करू शकतो. आणि हे बघा, हे तर ऑलमोस्ट बऱ्याच साडींवर जाऊ शकतो. गोल्डन कलरचं आहे आणि असं टिकली वर्क आहे त्याच्यावर. आणि हे जे ना, हे फ्रंट हुकचं ब्लाऊज आहे, त्याला पण पॅड आहे, तर पॅड मी काढून टाकले कारण की त्याची थोडी लो क्वालिटीचे होते, पण ठीक आहे ना, ते काढूनसुद्धा ब्लाऊज वेअर केलं खूप असं छान लुक देतो. आणि त्याच्यानंतर एक आहे हे असं कॉन्ट्रास्टमध्ये म्हणा किंवा ह्याच कलरच्या साडींवर म्हणा खूप छान जातं. हे सुद्धा असे ब्लाऊज घेतले ना आपण बऱ्याच साडींवर आपण वेअर करू शकतो. त्याच्यानंतर एक असं आहे, हे सुद्धा बऱ्याच ट्रेंडमध्ये आहे, ही जी डिझाईन म्हणतात ना ती. आणि हे ब्लाऊज पण बऱ्याच 2-4 साडींवर तरी माझ्या जातच. हे होतं साडीवरचं स्टिच केलेलं फ्रंट हुकचं आहे आणि हे 2 साडींवर मी घालू शकते. एक अशा कलरची प्लेन साडी आणि एक अशा कलरच्या साडीवर. तर बघा छान वाटतं ना. आणि तुम्हाला खरं सांगू, जेव्हा आपण हे असे रेडीमेड ब्लाऊज घेतो ना, ते प्लेन साडींवर कॉन्ट्रास्टमध्ये घातल्यानं खूपच छान दिसतं. आता माझ्याकडे एक येलो कलरची साडी, ही साडी. आता ह्या साडीवर हे ब्लाऊज बघा, कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्टमध्ये किती सुंदर दिसतं. बरं ह्याच साडीवर नाही तर अजून एक साडी आहे माझ्याकडे, सॉरी उलटी पकडलीस मी. पण ही साडी आणि ह्या साडीवर पण सुद्धा हे ब्लाऊज थोडं कॉन्ट्रास्टमध्ये छान जातं. आता मी थोडं व्हिडिओ ना इव्हनिंगला बनवते, त्याच्यामुळे लाईटचं थोडंसं इश्यू होतो, पण रिअलमध्ये बघितल्यानं खरंच खूप छान दिसतं. आणि मेन म्हणजे मी या साडीवरती घेतलं होतं बघा, एक ब्लाऊज माझं 3 साडींवर गेलं. आणि हेच जर मी 3 साडींचं ब्लाऊज स्टिच करत बसले असते तर किती पैसे लागले असते. म्हणून म्हटलं हा पर्याय छान आहे. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता मी इथेच थांबते. तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया ते तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता इथेच भेटू, परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि स्वस्त राहा.